guest, Mr. Jairam Walkar sir. He is a famous Marathi actor as well as Hindi actor. His Marathi film मी शिवाजी राजे भोसले बोलतोय and his Hindi famous film name is तेजाब. पुणे क्षेत्रामध्ये तुम्हाला येण्यासाठी तुम्ही किती वर्ष सेवा केली आणि तुम्हाला कोणी प्रेरणा दिली? मी 45 वर्ष झाली नाटकात काम करून आलो. पण मी बेसिकली क्रिकेटर होतो. त्यावेळी मी क्रिकेट खेळायचो. त्यावेळी मी कॉलेजमध्ये आपण आल्यानंतर सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट होतो. तर आपला उत्साह असतो ना कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण हे पण करूया, ते पण करूया, डान्स कॉम्पिटिशन करूया, नंतर वक्तृत्व स्पर्धा असेल त्या पार्टिसिपेट असतात. तसं आमच्याकडे एक लँग्वेज कॉम्पिटिशन आमच्या कॉलेजमध्येच व्हायची मलायकली. त्यामध्ये मी पहिलं काम केलं होतं आणि त्यानंतर माझ्याकडे सतीश पुळेकर सारखं एक वादळ आलं. जे माझे गुरु, जे आमचे सगळ्यांचे, मी विजय पाटकर, शांत आमले, त्यानंतर प्रदीप पटवर्धन, आमच्या सगळ्यांचेच गुरु. आम्ही हर्ष शिवकर, आम्ही सगळे एकाच कॉलेजमध्ये 5 वर्ष एकत्र. आणि 5 वर्ष पुळेकर आल्यानंतर सगळं चेंज झालं. माझं क्रिकेट राहिलं बाजूला आणि मी नाटकाकडे वळलो. एकांकिका आणि त्या कॉम्पिटिशन, स्टेट कॉम्पिटिशन, मग कमर्शियल नाटक, सिरियल, मग फिल्म आणि मग हिंदी फिल्म, असा हा प्रवास आहे मोठा. तर हा खूप छान, मला लोक छान भेटतात. मला माझ्या मित्रांनी ॲक्टर केलं. मी काय मोटिवेटिव्ह ॲक्टर आहे, मी ॲक्टर नाही. प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटील ते बॉर्न ॲक्टर, त्यांना काय सांगावं नाही. तसा बॉर्न ॲक्टर हा आजारातून एक असतो. त्यामुळे ते आर व्हेरी लकी आणि मला त्या लोकांनी घडवलं. आणि पुढे पुढे आम्ही खूप एकत्र काम करतो. आजही विजय पाटील आणि मी एकत्रच असतो. दादर आम्ही राहतो, वेगवेगळे असेल एवढंच फरक आहे, नाहीतर आम्ही. आणि खूप एकांकिका केल्या, खूप अवॉर्ड्स मिळाली. पहिलं माझं कमर्शियल नाटक आहे बेबंद देशाई, त्याचं मामा पेंट्स, हे डिरेक्टर मामा पेंट्स म्हणजे मोठं नाव आहे. तर ते माझे पहिले डिरेक्टर. मग मला विश्राम पेडेकर, मग पुरुषोत्तम दानवेकर, मग दिलीप कोल्हटकर, मग कुमार सोनी, मग पुरुषोत्तम बेर्डे, असे अनेक. आणि मग विजय पाटकरच्या अंडर मी खूप नाटकं केली आणि असे खूप दिग्दर्शन मिळत गेले. मग फिल्मला सुद्धा पहिली फिल्म तुझ्या वाचून कर्मेना माझी 1985 साली, तुझ्या वाचून कर्मेना ही दामू एकमेकांनी डिरेक्ट केलेली फिल्म. आमच्या सगळ्यांची वर्षा उद्गावर मी, विजय पाटकर, आम्ही सगळेजण, चेतन दर्दी, राजन दामाणे, आमच्या सगळ्यांची पहिली फिल्म ही आम्ही 1985 साली केली. आणि 86 साली आम्हाला लकीली तेजाब मिळाला. आणि मग तो सगळा प्रवास आहे तुमच्या सगळ्या फिल्मचा सगळीकडे, असा हा प्रवास. 1988 मध्ये तुम्ही एकाच वर्षी हिंदी आणि मराठी या दोन्ही चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. हा प्रवास कसा होता? एकदम मस्त. आम्हाला कधी वाटलंच नाही. आम्ही आजही तसेच आहोत. आजही कसलं त्याप्रम नाही किंवा काय माहितीच नाही आम्हाला. आज खूप नवीन मुलं येतात आणि त्याप्रम आम्हाला सवय. आम्ही आजही तसेच आहोत. आणि मला असं वाटेल की ती गंमत आहे, ही एक प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेसमध्ये नेहमीच छान वाटतं. आणि या प्रोसेसला आपण जगलं पाहिजे. म्हणजे इंटर कॉलेजिएट करायचं म्हणजे खरं तर बालनाट्य केलं पाहिजे. मी बालनाट्यसुद्धा केलेली आहे संतोष पवारबरोबर. बालनाट्य, मग इंटर कॉलेजिएट, मग कमर्शियल नाटक, मग स्टेट कॉम्पिटिशन, मग कमर्शियल नाटक, मग TV सिरियल आणि मग फिल्म. हा प्रोसेस आहे. आणि आता वेबसिरीजचा जमाना आहे, त्यामुळे वेबसिरीजसुद्धा आहे. तर हा अशी प्रोसेस आहे. या प्रोसेसने जायला हवं असं मला वाटतं. आणि मी नवीन मुलांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन की ॲक्टिंग करायचीच नसते. ॲक्टिंग कधीच करू नये. मला असं वाटतं की रिॲक्ट करणं फार महत्त्वाचं. 2 लाईनमधलं अंतर जे आहे तर लेखक सोडलेलं असतं, ते आपण शोधायचं असतं. किंवा नट शोधतो किंवा डिरेक्टर शोधतो आणि तो आपल्याकडून काढून देतो. त्यामुळे मला असं वाटतं की ॲक्टिंग करू नका आयुष्यात. जे तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, आपण ते एकदम आपण स्वतःमध्ये ते महसूस करू शकतो किंवा आपल्याला ते कळलं पाहिजे. आणि ॲक्टिंग करायची नाही. आपल्या आयुष्यात सगळेच प्रसंग आलेले असतात जे आपण नाटकात याच्यात करतो. तेच प्रसंग इथे करायचे पण ते खरे वाटते. 90च्या दशकातील हे
मराठी चित्रपट सृष्टी आणि आत्ताची चित्रपट सृष्टी यात तुम्हाला काय फरक जातो? फरक काही जाणवत नाही सगळ्यात. फरक फक्त पैशांचा आहे. बाकी अदरवाईज आज आहे आपल्याकडे पण मराठीतलं टॅलेंट एवढं छान आहे. मी दोन्हीकडे काम करतो, हिंदीमध्ये पण काम करतो. त्यामुळे म्हणजे हिंदीमधले जवळजवळ आता म्हणजे 52 चित्रपट आहेत रिलीज आणि अजून पण 3-4 आता येत आहेत. एक छान पिक्चर म्हणून वाचून तो आता येईल या पुढच्या 3-4 महिन्यानंतर आणि त्याचे डिरेक्टर आहेत चिन्मय मांडलेकर. त्यामुळे ती प्रोसेस आहे ती करतच जातो आपण आणि मला असं वाटतं की फरक 90 आणि याच्यामधला काही नाही. शेवटी मी त्यावेळी जे करतो तेच आत्ता करतो, पण आता कसं जास्त समजून करतो ना आपण. आपल्याला एक अनुभव मिळतो आपल्या पाठीशी इतक्या वर्षांचा, इतक्या लोकांचा. मी नेहमीच सिनेमा करत असताना सगळ्यांना म्हणतो सेटवर ना त्या व्हॅनिटीत घाणीत तिथे जाऊन नका बसू. कारण का तुम्ही सिनियर लोक काय करतात, कोण काय करतो किंवा एक तरुण नवीन मुलगा सुद्धा एवढा चांगला अभिनय काहीतरी करतो तर आपल्या लक्षात अरे माझ्या लक्षात दिसून आलं असं ते म्हणून सेटवर राहणं खूप गरजेचं असतं. आणि ही छोटी प्रोसेस आहे, समजण्याची गोष्ट आहे. आणि मी तर म्हणतो तुम्ही कुठच्याही वर्कशॉपला नका जाऊ. तुम्हाला इरफान खान आहेत, नसीर भाई आहेत किंवा सचिन खेडेकर आहेत, महेश मांजरेकर, खूप लोकांचं सगळं अवेलेबल आहे. आता क्षितिज पटवर्धन सर आमचा आता नाटकाच्या इथे आलेला आहे. आमचं नाटक चालू आहे, आता चालू झालं आजीबाई जोरात त्याची आम्ही 132वा प्रयोगाचा. आणि क्षितिज पटवर्धन सारखा लेखक, दिग्दर्शक, म्युझिक डिरेक्टर सगळंच लिरिक्स असा आम्हाला भेटलेलं आहे. खूप छान. मी सगळ्यांनाच म्हणतो की आता फक्त 3 मास्तर होते, आता 4था मास्तर हा क्षितिज पटवर्धन आहे. या लोकांना चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे, अतुल पेटे आणि क्षितिज पटवर्धन चौथा आहे. यांच्याकडे तुम्ही काम करा. यांच्या किंवा रिहर्सलला जरी बसता तरी तुम्ही खूप काही शिकून जा. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि अनेक असे दिग्गज कलाकारांसोबत तुम्ही काम केले आहे. त्या कलाकारांसोबतच्या काही अनुभव कामाचे खूप अनुभव आहे. अनुभव सांगायला गेलो तर वेळ सगळी कमी पडेल. ॲक्च्युली लक्ष्मीकांत बेर्डेने आम्हाला घडवलं. ते लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर काम पहिलंच कामही केलं ते तुझ्या वाचून करमेल माझी पहिली फिल्म. त्यानंतर कुठे कुठे शोधून मी तिला चिकट नवरा, चालू नवरा मुळी बायको मुक्त नव्हता, चालू नवरा मुळी बायकोसाठी मला स्टेट अवॉर्ड आहे किंवा जगासाठी मिनिटाचं स्टेट अवॉर्ड आहे बेस्ट कॉमेडियन. त्यामुळे आणि बाकी अशी नाटकाची खूप अवॉर्ड्स मिळालेली आहेत. आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा अनुभव किती सांगतो कमीच आहे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेचं नाव निघालं की आम्ही इमोशनल होतो, आम्हाला सगळं आठवतं. कारण ज्या माणसाने आम्हाला घडवलं म्हणजे असं त्यावेळी तो हिरो होता आणि शेवटी पहिलं स्क्रिप्ट हिरोकडे जातो. ते हिरो वाचल्यानंतर हिरो म्हणतो हा रोल जयवंत वाटकर करणार, हा विजय पाटकर करेल, हा विजय कदम करेल, बस. बाकी तो मग डिरेक्टर विचारतो बाकी रोल तर कोणाला पण नाही चालेल, पण हे माझी पिक्स आहे यांना देऊन टाकतो. तर असं करत त्यामुळे त्याबरोबर प्रत्येक पिक्चरमध्ये आम्ही काम करत आहे. सचिन पिळगावकर आहे, खूप टॅलेंट माणूस. त्याबरोबर मी आयत्या घरात गरबा, आमच्यासारख्या आम्ही नवरा माझा नवसाचा तुम्हाला माहितीच आहे. या सगळ्या फिल्ममध्ये आम्ही काम करतो. आणि नवरा माझा नवसाचा फर्स्ट होता, त्याला मी त्यांना असोसिएट डिरेक्टर पण होतो ते 24 दिवस सरांना. त्यामुळे एक वेगळाच सिनेमा आहे तो. आज सगळ्यांकडे DVD आहे. आज नवरा माझा नवसाचा एक DQचं बेस्ट फिल्म आहे. आजही लोक नवरा माझा नवसाचा पुन्हा लागतात, पुन्हा बघत असतात. घरी DVD असते ती बघत असतात. त्यामुळे असा पिक्चर क्वचित होतो. जसं नटसम्राट आहे माझा विठोबाबद्दल मला सगळेच लोक फोन करून बोलत असतात. किंवा शिवाजीराजे भोसले यांनी पहिलं नाव घेतलं. माझी पहिली फिल्म ॲक्च्युली तुझ्या वाचून करमेन आहे. शिवाजी भोसले तर खूप जुनी नंतरची फिल्म. तर आता शिवाजी भोसले पण पुन्हा येतोय, अवश्य बघा. खूप छान असणार पिक्चर. त्यात मला बोलवलेलं सरांनी, पण मला वेळ नव्हता म्हणून मी नाही जाऊ शकतो. पण फिल्म चांगली असणार. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. त्याच्यानंतर मग अजून असले सरफरोश आणि ते वेडनेसडे यासारख्या तुम्ही गाजलेल्या चित्रपट बनवले आहेत. तर यामध्ये तुमचं कसं तुम्ही ते पिक्चर कसा मिळाला कसं म्हणजे काम केलं? सगळ्या सिनेमेमध्ये खूप मी म्हणजे मी म्हटलं ना की ॲक्टिंग करूच नका. तुम्ही ती सिच्युएशन, ती
तुम्हाला दिलेला रोल तो समजून घ्या आणि नेहमी ॲक्टिंग करताना समोरच्याचे पण डायलॉग तुम्हाला पाठ पाहिजे. लोक काय करतात आपलं बघत असतं, आपल्या लाईन बघतात, तो काय बोलतो लक्षात येत नाही आणि मग तो बोलतो तरी ते ब्लँक राहतात. नाही ना, आता तू बोलताना रिॲक्ट करतोयस ना मला, बरोबर की नाही? हो म्हणाला करतो मी, तसं आहे ते. त्यामुळे नॅचरल जेवढं करता येईल तेवढं तुम्ही केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की समोरच्याच्या लाईनसुद्धा तुम्ही पाठ केल्या पाहिजे, तर तुम्ही बरोबर काम करू शकता. लोक हातवारे करतात जेव्हा ॲक्टिंग करायची म्हटल्यानंतर, असं हात नाही, नॅचरल उभे राहून नॅचरल हात कळलं. माझा आता इथे कुठे आला का इतक्या वेळा आजचा वगैरे नाही आला, नॅचरल बोलतो आपण, आपोआप येतात हात. त्यामुळे तर करायची गरज नाही. त्यामुळे जेवढं नॅचरल करता येईल तेवढं करा. आणि बाकी सरफरोश किती अनुभव आहेत म्हणजे प्रत्येक ब्रॉडकास्टमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे. मी या सगळ्यांकडून शिकलो. माझं पहिलं काम त्यामध्ये मी खाली झोपले म्हणजे माझी मर्डर झाली. शेवटचा दिवस माझा पहिला दिवस होता. मी झोपलेलो होतो आणि मी बघत होतो आमिर खान त्याला ओरडतो, कोण खराब कोण खराब तो बिचारा ज्युनियर होता, त्याला कपडे घालते, तो घाबरला. तो एवढा मोठा ॲक्टर मला कळायचा पान खाली घ्यायचा. त्याने कट 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 ठीक आहे इधर. मग त्यांची रिहर्सल घेतली त्यांनी. आम्ही जाऊन ऐसा बोलू, ऐसा नाही, ऐसा नाही, फॅनचे बोलू, हां ऐसा बोलू, ऐसा 3-4 वेळा रिहर्सल केली आणि मग तो शॉट घेतला. हे मी जरा बघितलं. माझा पहिला दिवस होता, त्यामुळे आमिर खान त्यावेळी एवढा मोठा स्टार माझी ओळख करून दिली होती जॉर्ज मॅथ्यूनी माझ्या डिरेक्टरने. तर आशुतोष गोवारीकर त्याबरोबर यायचं म्हणून मी त्याला विचारलं, आशूला बोला, आशू मला त्याला एक प्रश्न विचारू काय, तू जरा बोल नाही की पहिलाच दिवस आहे. तर बोलला, अरे जयवंत वाडकर स्टेज, हाँ मेरे को बोला जाओ, स्टेज एक्टर है, अच्छा एक्टर है, तो कुछ पूछना है, पूछो ना क्या है. ऐसा ऐसा तो आपण डबिंग बी कर सकतो. आपल्याला डबिंग आहे त्यामुळे डबिंग फंबल झालं तर आपण डबिंगमध्ये ते सुधरू शकतो. तर ते करतो नाही हो सब करेंगे. चेहऱ्यावरचं एक्सप्रेशनचं काय करणार, घाबरलाय फंबल मारून दिसणार ते तसंच राहणार. तर म्हणून त्यांनी ते कळलं. तर म्हणून मी ज्या फ्रेममध्ये आहे त्या फ्रेममध्ये काही चुका होता कामा नये. इट शुड बी परफेक्ट, म्हणून त्याला परफेक्शन म्हणतात. त्यामुळे या असे अनुभव झोपलं तर माझं लक्ष तिकडं होतं, काय बोलतो काय करतो कळलं. किंवा इरफान खान हा माझा एकदम खूप मोठा ॲक्टर, लवकर गेला बिचारा. पण तो त्याचं नाव घेतल्यानंतर सुद्धा लक्ष्मीसारखं मला रडू येतं. कारण का असा ॲक्टर आता खूप गरज होती, नवीन मुलांसाठी तर खूप गरज होती. कारण का तो कधीच नाही ॲक्टिंग केली, मला लक्षातच नाही. माझं 3री-4थी पिक्चर असेल गुन्हा नावाची फिल्म, त्यामध्ये तो आणि मी दोघंच जण मी विलन होतो. आणि अमोल शेडगेच्या फिल्ममधून मुख्य आपले महेश भट प्रोड्युसर्स ते लोक, आणि दिपाशाचा दुसरी फिल्म होती. आणि दिनू मोरिया, त्यानंतर आशुतोष राणा हे सगळे लोक त्यामध्ये होते. त्या सगळ्यांकडून आम्ही काम केलं होतं. त्यामुळे इरफान खान खूप शिकून गेला मला. आणि तो नेहमीच पहिला यायचा सेटवर येईल आणि मग विचारायला काय सीन आहे, कसं आहे, असं आहे. मग त्याला वाटलं मला इथे जायचं, मला तिथं सगळं कोरिओग्राफ करायचं, मग मेकअप करून यायचं. कारण काही गोष्टी अशा लोकांकडून शिकत गेल्या. आता अक्षय कुमार आहे, अक्षय कुमार बेबी केल्यानंतर मी तुम्हाला माहिती आहे मी कडक पाव आणि खायला घेऊन येतो सगळ्यांसाठी. तर तसं मी घेऊन गेलो होतो सेटवर आणि घेऊन गेलो आणि मी त्याला तेव्हा मी त्या बॉय तो माझ्याबरोबर डेजापासून होतं, त्याला मी म्हटलं थोडं बोलून सरकूया आपण व्हॅनिटीमध्ये टाकते. कारण तिकडे आम्ही त्या मिलमध्ये करत होते, घाण होतं त्याच्यावर मी आपण उदर जागी करते. तो गेला बोलला, तो मला इथं वाड्या इथं राहू तर आपण खाते ना वाट हे नीरज पांडे, आपला नीरज पांडे आमचा डिरेक्टर आणि पल्साने आमचा कैमरा, ये दोनों खा रहे नहीं, तो मैं क्यों नहीं खा सकता. और मैं 10 बार जाऊँगा वैनिटी में, तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करतो. म्हणजे केवढं प्रोड्युसरचं लक्ष ठेवतो. कळलं. आता आत्ताची पोरं ही सारी व्हॅनिटीज बसतात,
येतात जाऊन कुठे कुठे काय काय माझ्या किती बिझी झाले, पण मी मांडतो, मी बोलतो लोकांना. कारण मला मी तसा फेमस आहे इंडस्ट्री, सरळ बोलतो जे आहे ते. कळलं की पण वेळ लागलो होता लगेच उभं राहा. तर ते असं आहे की या सगळा अनुभव हा मी शिकत इथपर्यंत आलो. कळलं, माणसानं नेहमी चांगल्या गोष्टी नेहमीच घ्याव्यात. किंवा अभिनेत्री असं काही सगळेच आपण ज्यांच्यावर काम करतो ते सगळेच चांगले आहेत, पण मला म्हणजे नसीरबाई असतील, इरफान असेल, त्यानंतर लक्ष्मीकांत असेल, अशोक सराफ असेल, सगळे माझे आवडतच नाही. आवडते आणि खूप मजा. माधुरी दीक्षित आहे, तिने आम्हाला ते तारा रा 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 तारा हे डान्स तिने शिकवला आहे आम्हाला. कोणाला माहिती नाही, कारण का ते अख्खं गाणं सोव्या हे यांनी डिरेक्ट केलं आहे, त्याला कोरिओग्राफर नव्हता. ते म्युझिक आल्यानंतर चंद्राजी म्हणून अरे यार याच्यावर काय करायचं, मला काय त्यांनी विचारच नव्हता केला, हे म्युझिक पीस आहे. मग त्यांनी माधुरीला बोलवलं आणि रात्री 2:30 वाजता उठून आमच्याकडून रिहर्सल केली आणि रिहर्सल करून ते आम्ही केले. म्हणजे शेवटी कसं टीमवर्क आहे आणि ग्रेट लोक आहेत. माधुरी दीक्षित आजही म्हणजे काही नट्या अशा आहेत त्यांना काही नाही लागत. नाही तर नवीन नट्या जेवढ्या आल्या आहेत त्या साडी नेसायची, मेकअप करायला 1-1 तास 2-2 तास घेतात. आणि या सगळ्या मी नाव घेतो ना आता, ते माधुरी दीक्षित असेल, रीमा असेल, गेली विचार, त्यानंतर मुक्ता बर्वे असेल किंवा सुप्रिया बेळगावकर असेल, या नट्यांना मी बघतो ना, कधीच फाटकन रेडी होऊन येणार. त्यांना कामात इंटरेस्ट, बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. असा कोणता आवडता छंद आहे? छंद क्रिकेट. मी आजही क्रिकेट आता मॅच बघून आलो, रणजी ट्रॉफी चालू आहे आपली मुंबईची, आता बघून आलो मी. कारण का क्रिकेट हे माझं पॅशन आहे आणि क्रिकेट राहणार ते. नाहीतर मी आज कुठेतरी कोच म्हणून असतो किंवा एका IPL टीमचा मॅनेजर असतो, आज जर मी नसतो तर. कारण का मला F डिव्हिजनला 8 रनमध्ये 5 विकेट असा रेकॉर्ड आहे माझा आजही. आणि मी रवी शास्त्री, दिलीप वेंगसर यांच्या अगेन्स्ट खेळले क्रिकेट. तुमच्या आयुष्यावर आधारित काय असे चरित्र बनवले तर तुम्ही त्याचं नाव काय द्याल? माझा वाड्यावर या, कारण मला वाड्या म्हणतात म्हणून वाड्यावर या. पण मी वाड्यावर या माझं पुस्तक लिहिणं चालू झालेलं आहे आणि ते मंदार जोशी म्हणून आहेत, ते अशोक यांच्या सगळ्यांची लिहिली पुस्तकं तेच लिहित आहेत. तर आमचं काम चालू आहे. तुम्हाला माझं पुस्तक वाचायला मिळेल. विनोद करताना ते टायमाचं खूप महत्त्व असतं, ते किती महत्त्वाचं असतं? ते महत्त्वाचं म्हणजे असं काही ठरवून काही टायमिंग नसतं. टायमिंग तर सेम असावाच लागतो, नो डाऊट. पण तरीसुद्धा ते नॅचरल कॉमेडी सुद्धा ती नॅचरल किती करताय किंवा किती लॉजिकली करताय ते बघायला पाहिजे तुम्ही. उगाच्या उगाच फालतूला फालतू अटक मग फटक मग सटक ठटक असा विनोद मला आवडतच नाही. शाब्दिक विनोद जे करतात ना, ते एकावर एक आणि काय ते गंमत नाही. नॅचरल जे असते सिच्युएशनल कॉमेडी, त्याला मी जास्त महत्त्व. तुम्ही सगळ्या तरुण मुलांना सांगतो ना की तुम्ही जर आमच्या क्षेत्रात यायलाच पाहिजे, नो डाऊट. अजून आता पुढची 25 वर्ष काही जास्त आमच्याकडे मरण नाही आहे, पण पूर्ण परिपक्व या. आणि जर यायचं असेल तर कॉलेजपासून सुरू केलं पाहिजे किंवा बालनाट्यापासून सुरू केलं पाहिजे. तुम्ही कॉलेज, इंटर कॉलेज हे 4 वर्ष सतत करणं आणि त्यावेळी जरी तुम्ही पहिल्याच वर्षी तुम्हाला अवॉर्ड मिळालं फर्स्ट, आणि आमची प्रोफेशनल लोक येऊन बसतात आणि ती घेऊन जातात, चल बाबा तुला मी रोल देतो, मग ती जायचं नाही. 4 वर्ष इमानद्वारे जर तुम्ही थिएटर केलं तर तुम्हाला पुढे काही मरण नाही. मग पुढे अमिताभ बच्चन येऊन आणि करता अमिताभ बरोबर मी ॲड केले, काय धमाल. म्हणजे अनुभवच वेगळे आहेत सगळे. ते सांगायला गेलो तर खूप वेळ आहे. पण तुम्ही एकदा थिएटर केलं ना, मग तुमच्यासमोर कोणी आलं किंवा कोणती सिच्युएशन आली तरी तुम्ही ती मारून घेऊन जाऊ. धन्यवाद सर, तुम्ही आपल्याला एवढा वेळ दिल्याबद्दल. येस. अगर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करून. येस. और सबको दीपावली की शुभकामनाएं. शुभ दीपावली. थँक्यू सर.